हाय मित्रांनो, तुमचं आपल्या एजी क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनमधून बनवलं आहे. आजचा व्हिडिओ आपण नवरात्री स्पेशल व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे अलाइट मोशनमधून. तर चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बिटमार्कांची प्रिसेट पहिल्यांदा इम्पोर्ट करून घ्यायची अलाइट मोशनमध्ये. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. चला तर मग आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. पहिल्यांदा बिटमार्क प्रिसेट ओपन करून घ्यायचे. अशा प्रकारे बिटमार्क प्रिसेटचं ओव्हरलुक तुम्हाला दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचं. आपलं जी इमेज आहे ते इथून ॲड करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. तर मी हा इमेज इथं ॲड केलेला आहे. अशा प्रकारे झूम करून ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही जी लेंथ आहे ती पहिले बीटपर्यंत ठेवायची आहे. नंतर पुढे तुम्हाला एक मध्ये स्पेस दिसेल तर सोडायचं आणि पुढच्या बीटपाशी जायचं आहे. तिथं गेल्यानंतर अशा प्रकारे अजून एक इमेज आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याची जी लेंथ आहे ती इथूनच ठेवायची. अशा प्रकारे शेवटपर्यंत ठेवायची. त्यानंतर काय करायचं, प्लसवरती क्लिक करून कोणत्याही रेक्टँगल इथे ॲड करायचं. त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. तर ग्रेडियंट कलर सिलेक्ट करायचं. त्यानंतर अशा प्रकारे एक ग्राफ बनवायचा आहे. ब्लॅक कलर खाली आणि व्हाईट वरती घ्यायला पाहिजे. अशा प्रकारे खाली व्हाईट कलर दिसेल त्याच्यावरती क्लिक करून ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येईल. त्यानंतर ही जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत ठेवायची आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचा एक तुम्हाला इमेज दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा. इमेज अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानं त्याला जरा झूम करून घ्यायचं. अशा प्रकारे त्याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत ठेवायची आहे. त्यानंतर परत काय करायचं आहे, परत आपल्याला काय करायचं, हा जो इमेज आहे हा खाली घ्यायचा आणि ग्रुपवरती घ्यायचा. ओव्हरलुक अशा प्रकारे दिसून येईल. काय घ्यायचं आहे, प्रिसेट ओपन करायचे. 3 लेअर आहेत ते इथून कॉपी करायचे. पहिल्यांदा कॉपी लेअर, बॅक यायचं आहे, प्रिसेट ओपन करायचे. 3 लेअर पेस्ट करायचे. परत त्याच लेअर सिलेक्ट करायचे. शेवटपर्यंत त्याची जी लेंथ आहे तो वाढवायची. अशा प्रकारे बॅग यायचं आहे, प्रिसेट ओपन करायचे. त्यानंतर हा जो इफेक्ट आहे तिथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅग यायचं, प्रिसेट ओपन केल्याच्यानंतर हा दुसरा इमेज आहे त्याला हे पेस्ट करायचं. अशा प्रकारे ओव्हरऑल लुक अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल. बॅक यायचं, प्रिसेट ओपन करायचे. प्रिसेट ओपन केल्याच्या नंतर त्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो, ही जी तिसरी आणि पहिली लेअर आहे तिथून कॉपी करायची आहे. तिसरी आणि पहिली लेअर कॉपी करायची आहे. कॉपी केल्याच्या नंतर इथं पुढे यायचं व्हिडिओच्या आणि इथं ही इफेक्ट पेस्ट करायचे. त्याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत अशा प्रकारे ठेवायची आहे. ओव्हरऑल लुक अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल. अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तिथून क्रिएट झालेला आहे. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका